नमस्कार, मी रोशना कदम रोशनाज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। तर दसऱ्यानिमित्त बनवला जाणारा पारंपरिक पदार्थ कडाकणी याची रेसिपी आज मी तुम्हाला शेअर करत आहे। तर इथे मी व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। तर इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे, वजनी म्हणाल तर अर्धा किलो मैदा आहे। तर तो आपल्याला चाळून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण यामध्ये लागणारं मोहन घेणार आहोत। तर इथे मोठे 4 चमचे मी मोहन घेतलेला आहे। मोहनसाठी तूप घेतलेला आहे। तर याच्यापेक्षा जास्त आपल्याला तूप घ्यायचं नाही, नाहीतर कडाकणी तेलामध्ये फसू शकते। तर हे तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, थोडंसं कडक करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि तूप गरम होत आहे तोपर्यंत मी इथे 4 टेबलस्पून रवा घेतलेला आहे। बारीक रवा आपल्याला घ्यायचा आहे आणि तो थोडासा पाण्यामध्ये भिजत ठेवायचा। एक 10 मिनटं आपल्याला साईडला भिजत ठेवायचा आहे। रवा बुडेल इतपत आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि एक 10 मिनटं असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे। तर इथे मी चाळलेल्या मैद्यामध्ये किंचित मीठ टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण जे मोहन घेतलं होतं ते थोडं थोडं करून मैद्याला चोळून घ्यायचं आहे तूप आपल्याला। त्यानंतर इथे मी साखर घेतलेली आहे। अर्धा किलोसाठी पाव किलो आपल्याला साखर घ्यायची आहे। कपाने म्हणाल तर 1 कप आपल्याला साखर घ्यायची आहे। साखरमध्ये साखर बुडेल इतकंच पाणी आपल्याला टाकायचं आहे, खूप जास्त पाणी टाकायचं नाही आहे। गॅसवरती हे मिश्रण आपल्याला गरम करून घ्यायचे आणि साखर विरघळल्यानंतर गॅस बंद करायचा आहे। तर इथे मी मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये आपण जो भिजवलेला रवा आहे तो अशा पद्धतीने छान भिजला आहे, तो यामध्ये मिक्स करायचा आहे। त्यानंतर जे आपण पाण्यामध्ये साखर विरघळवून घेतली होती ते पाणी गार झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं टाकून याचं पीठ मळून घ्यायचं आहे। चपातीला आपण जशी कणिक मळतो त्या पद्धतीनं आपल्याला हे पीठ मळायचं आहे। जर तुम्हाला साखर पाण्याचा अंदाज येत नसेल तर तुम्ही यामध्ये पिठी साखर जरी वापरली तरी चालेल। पाव किलो पिठी साखर बारीक करून घेऊन नॉर्मल पाण्याने जरी तुम्ही पीठ मळलं तरी चालेल। अशा पद्धतीने कणिक मळून घ्यायचे आहे। थोडंसं सैलसर पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आणि एक 10 ते 15 मिनटं हे भिजत ठेवायचं आहे। तर हे पीठ आपण झाकून बाजूला ठेवणार आहोत। तर इथे मी पाव किलोपेक्षा थोडंसं जास्त तेल गरम करून घेतलेलं आहे आणि इथे आपण जो गोळा बनवला होता तर त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि ते आपण पुरीसारखं लाटून घ्यायचं आहे। पण पुरीपेक्षा थोडंसं पातळ असे आपल्याला ही पात लाटून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने मी पात लाटून घेतलेले आहे। तर गावाकडे ना या कडाकणी बनवण्यासाठी एक साचा असतो, एक ढक्कन टाईप साचा असतो आणि त्याला खाली डिझाईन असते। तर तो यावरती छाप उठवल्यानंतर त्याची डिझाईन तयार होते। तर तो काही साचा माझ्याकडे नाही आहे, तर मी चिरण्याच्या साहाय्याने तुम्हाला ती डिझाईन बनवून दाखवते। तर अशा पद्धतीने मी पात फोल्ड केलेली आहे आणि दोन्ही बाजूने आपल्याला हे चिरण्याच्या साहाय्याने कट करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता अशा पद्धतीने आपली कडाकणी तयार झालेली आहे। खूप सुंदर अशी कडाकणी बनलेली आहे। तर आपल्याला ही तेलामध्ये फुगू नये यासाठी थोडंसं काटे चमच्याने टोचा मारून घ्यायच्या आहेत, जेणेकरून ती तेलामध्ये फुगणार नाही। अशा पद्धतीने मी टोचे मारून घेत आहे। तर एका साईडला आपलं तेलही गरम होत आहे। तेल आपल्याला अगदी कडक गरम करायचं नाही आहे, थोडंसं नॉर्मल गरम तेल झाल्यानंतर आपण त्यामध्ये कडाकणी सोडणार आहोत, नाहीतर या तेलामध्ये जळू शकतात। तर अशा पद्धतीने मी तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता एक एक करून आपण कडाकणी सोडायचे। ॲट अ टाईम एकच आपल्याला कडाकणी यामध्ये सोडायची आहे आणि लक्षपूर्वक आपल्याला ती तळून घ्यायची आहे। अशा पद्धतीने दोन्ही बाजूने आपल्याला कडाकणी तळून घ्यायची आहे। खूप जास्त वेळ तेलामध्ये ठेवायची नाही, नाहीतर लालसर कडाकणी होते। अशा पद्धतीने मी बाकीच्याही लाटलेल्या कडाकणी तळून घेत आहे। तर एवढ्या पिठामध्ये 25 ते 30 कडाकण्या जवळपास होतात। जर तुम्हाला क्वांटिटी जास्त हवी असेल तर तुम्ही प्रमाण डबल घेतलं तरी चालेल। अशा पद्धतीने सर्व कडाकण्या मी तळून घेतलेल्या आहेत। पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि मी ते तोडूनही दाखवत आहे की किती खुसखुशीत झालेले आहे। आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की सांगाल। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।